अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने शनिवारी सकाळी 6 वाजता निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले। लोकमान्य हॉस्पिटलपासून गंगानगर, संभाजी चौक, भेळ चौक व परत लोकमान्य हॉस्पिटल अशा साधारण 4 किलोमीटरच्या वॉकमध्ये समविचारी संघटनांसह परिसरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यामध्ये चाहुल विचार मंचचे सुरेश विवी, गणेश दराडे, तक्षशिला बुद्धविहारचे डॉक्टर जनार्दन मुनेश्वर, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे, माजी आरोग्य अधिकारी हेमंत चिखलीकर, सुहास माटे आदी उपस्थित होते। 13 मे 1993 रोजी डोक्यावर दुधाची बाटली घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यास सुरुवात झाली। नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि कुलबुर्गी यांच्या हत्या सकाळच्या वेळीच करण्यात आल्या। घटना घडून बराच कालावधी उलटून गेला तरी मारेकरी अद्याप मोकाटच आहेत, म्हणून सकाळच्या वेळी निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले। वॉकची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली, परंतु कार्यकर्त्यांनी न डगमगता फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर अशा घोषणांचा कार्यक्रम सुरूच ठेवला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कांकरिया, सूत्रसंचालन विवेक कांबरे, आभार अरुणा यशवंते यांनी व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे संयोजन देविदास इंगळे, विश्वास पेंडसे यांनी केले। शाखेतर्फे आज हा जो निर्भय मॉर्निंग वॉक घेण्यात आला, डॉक्टर दाभोळकरांचा, पानसरेंचा आणि कलबुर्गींचा हा सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला खून झालेला आहे आणि इथल्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे आम्ही असं लोकांना संदेश देऊ इच्छितो की आम्ही विवेकाचा आवाज हा बुलंद करत राहू आणि ह्या मार्गावर चालत असताना आम्ही घाबरणार नाही आहोत आणि हा निर्भयपणे चालत राहू। खरं तर आजच्या दिवसाचं औचित्य हे होतं की आज 13 मे ह्या दिवशी मी इथंच पिंपरी चिंचवड ह्याच रस्त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या प्रचारार्थ डोक्यावर दुधाची बाटली ठेवून 104 किलोमीटर चाललो होतो। त्या गोष्टीला आज 24 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या प्रचारार्थ एवढे सर्व संख्येने अनिसचे कार्यकर्ते चाललेले आहेत आणि हा आवाज आम्ही नेहमीच बुलंद ठेवू।